नमस्कार. प्रश्न 1. पहिल्या लोकसभेचे अध्यक्ष कोण होते? उत्तर ग. वा. मावळणकर. 2. नियंत्रक व महालेखा परीक्षकाची नेमणूक कोण करते? उत्तर राष्ट्रपती. संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्षपद कोण भूषवतात? उत्तर लोकसभेचे सभापती. 4. भारतीय राज्यघटनेच्या केंद्रसूचीत किती विषय समाविष्ट आहेत? उत्तर 100. 5. जिल्हा नियोजन समितीमध्ये कमीत कमी किती सदस्य असतात? उत्तर 30. 6. भारताच्या राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये वित्त आयोगाच्या नेमणुकीबाबत तरतूद केली आहे? उत्तर 280 कलम. 7. भारताने कोणती शासन पद्धती स्वीकारली आहे? उत्तर संघराज्य. 8. स्वातंत्र्यानंतर भारतामध्ये पहिली सार्वत्रिक निवडणूक कधी झाली होती? उत्तर 1951 ते 52. 9. सी. पी. राधाकृष्णन कितव्या क्रमांकाचे भारताचे उपराष्ट्रपती बनले होते? उत्तर 15 क्रमांकाचे. 10. भारतीय लोकसभेचे एकूण किती सदस्य आहेत? उत्तर 544. धन्यवाद.